आणि खेळता खेळता एक लहानसं कुत्रं दिसलं. मग त्यांना कुत्र्याला दगड मारायला सुरुवात केली आणि एक असा दगड बसला की कुत्रं ते मेलो. आणि मेल्यानंतर मग एक मुलगा आपल्या त्याच्या वडिलांकडे गेला आणि वडिलांकडे गेल्यानंतर तो वडिलांना म्हणाला, बाबा अहो, खेळता खेळता दगड मारता मारता आमच्याकडून एक कुत्र मेलं. अरे बाबा म्हटले, कुत्र्याला मारायचं असतं का बाळ्या? हा, किती पाप लागतं. मग ते दोघे जण मिळून पंडिताकडे गेले. कुठे गेले? पंडिताकडं. आणि पंडिताकडे गेल्यानंतर पंडिताला म्हणाले, अरे बाबा, हो पंडित काका, माझ्या मुलाकडून असं असं पाप झालंय, कुत्र्याला मेलंय, मग याच्याकरता काहीतरी सांगा. मग ते पंडित म्हणाले, अरे बाबा, याच्याकरता एकच उपाय आहे. तू काय कर, असा असा विधी कर. 5 दिवस विधी लागेल, 5 जोडपी लागतील, 5 किलो तूप लागेल आणि शेवटच्या दिवशी 25-25 ग्रॅमची 5 सोन्याची कुत्री मला दान द्यावी. असं कोण म्हणाल? बोलत चला, कोण म्हणाल? हा, पंडित म्हणाला. असा पंडित म्हणाला. मग ऐका, आता हे सोपं आहे का अवघड आहे? हा, अवघड आहे. मग तो बाबा म्हणाला, अरे बाबा, तू लहानसं कुत्र मारलं, पण मला 25-25 ग्रॅमची 5 कुत्री द्यावी लागली, किती खर्च आला मोठा. असं म्हटल्यानंतर मग तो बाया पण हुशार होता. बाया म्हणाला, बाबा हो, तुम्ही पहिलं देण्याच्या आधी ऐका. जेव्हा आम्ही कुत्र मारत होतो त्यावेळेस ह्या पंडितांचा पण पोरगा होता. असं म्हटल्यानंतर, पंडितांचा होता म्हटल्यानंतर मग मात्र तो बाबा, त्याचे वडील लगेच पंडिताजवळ गेले. पंडिताला म्हणले, अहो पंडित, अहो कुत्र मारताना तुमचा पण पोरगा होता. असं म्हटल्यानंतर तो पंडित म्हणला, होय बाया, कुत्र मारताना होता का? तो बाया पण म्हणला, हो अहो बाबा, शेवटचा दगड याच पट्ट्यानं मारलाय. कुणी म्हणला? एका दणक्यात कार्यक्रम केला म्हणला. सगळी पोरं दगड मारत होती, पण कुत्र काय मरत, ह्याच पट्ट्यानं दणका केला. असं म्हटल्यानंतर ते बाबा म्हटले, अरे बाबा, कुत्र्याला मारते ती का? पंडित काय म्हणालाय का, ते कुत्र्याला मारल्याने जसा दगड मारला तस ते कुत्र चित पडलं, म्हणजे खाली पडलं. आता काल कुत्तम पडलं चित्तम, पोरांनी मारलं उत्तम आणि पंडिताच्या पोरांनी मारलं उत्तमात उत्तम. असं असतं का? नाही ना. म्हणजे ऐका, पंडित हा कायम आपल्याला अवघड सांगत असतात. त्यामुळं संतांनी आपल्याला सोपा मार्ग सांगितला. मग सांगितलं, ज्ञानोबरायांनी सांगितलं की अरे बाबा, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. नुसता हरिपाठ जरी केला तरी आपल्याला भगवंताची आपल्या पूर्वजांना वैकुंठाचा मार्ग मोकळा होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हा, ऐका, आपण जन्माला आलो ना, जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत एवढं तरी करावं की आपण यम दरबारामध्ये गेल्यानंतर आपण यमाला काय उत्तर देऊ? लक्ष द्या, आपण यमाला काय उत्तर देऊ याच नियोजन थोडंफार तरी केलं पाहिजे. का यम वर गेल्यानंतर म्हणाला, सांग काय केलं, गेल्यानंतर काय केलं? भजन केलं का? देवे दिला देह, देह कशा करता दिला? भजनासाठी दिलता. तू काय केलं? तो म्हणाला, हो मुंबईमध्ये 5 फ्लॅट घेतले. किती? तो म्हणाला, कधी गेला तर तिकडून जाऊन या. मुंबईमध्ये 2 एकर जमीन घेतली. आता याचं काय आहे का तिथं? काही नाही. हो, जर संपत्तीचा जर विचारच करायला गेलो तर भगवान श्रीकृष्णाची द्वारका नगरी कशाची होती? सोन्याची होती. संपूर्ण द्वारका नगरी सोन्याची होती. नवे नवे तर रावणाची लंका नगरी सुद्धा कशाची होती? सोन्याचीच होती. परंतु ऐका, रावणाची लंका नगरी जळून गेली आणि भगवंताची बुडून गेली. इथं संपत्तीचं काय चालत नाही. इथं माग राहत असेल ती फक्त कीर्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांनी लक्ष द्या. हा बघा, परमार्थ परमार्थ म्हणजे लय पण अवघड नसतो.
कसं जगावं, कसं जगावं, कसं मरावं आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला कसं जगावं हे कोण शिकवतो? ज्ञानेश्वरी शिकवते. ऐका. आणि कसं मरावं हे आपल्याला भागवत शिकवतं. बघा, सर्वांनी लक्ष द्या. आजोबा सर्वांनी लक्ष द्या, विक्षेप करू नका. माणसं जुळवायला उशीर लागतो. माणसं थोडा वेळ कीर्तनकारानं काय अवघड सांगितलं की माणसं झोपायला मोकळी. तेव्हा माझ्याकडे जरा लक्ष द्या, म्हणजे माझ्याकडे लक्ष राहील. बघा, जगणं कसं असावं, जगण्याकरता काय लागतं. माणसानं दिवसभर इतकं चांगलं काम करावं, इतकं प्रामाणिक काम करावं की रात्री सुखाची पडल्या पडल्या झोप लागली. वडगावकर बोला ना माझ्याशी. माणसानं इतकं चांगलं काम करावं, दिवसभर इतकं चांगलं काम करावं की रात्री झोपताना पडल्या पडल्या झोप चांगली लागली. चांगली झोप लागली पाहिजे. आता आपण सर्व शेतकरी वर्ग आहे. मला सांगा, शेतकऱ्यानं 4 महिने इतकं चांगलं काम करावं, इतकं चांगलं काम करावं की बाकीची 8 महिने भाकरी बसून खाता आली पाहिजे. इतकं चांगलं काम 4 महिने करावं. तरुणानं तारुण्य पण इतकं चांगलं जगावं. कुणासारखं जगावं? महेंद्र साहेबांसारखं जगावं. इतकं तारुण्य पण इतकं चांगलं जगावं की तारुण्याकडे बघत बघत म्हातारपण सहज लीलया निघून जावं. असं तरुण पण जगावं. आणि शेवटचं वाक्य आहे का, महाराष्ट्रात जन्माला आलोय, महाराष्ट्रात जन्माला आलो तर 2-4 कामं अशी करावीत की श्राद्धाला आल्यानंतर प्रत्येक मनुष्याने सलामी ठोकल्याशिवाय जाऊ नाही. असं काम करावं, ती 2-4 कामच अशी करावी की श्राद्धाला आलेला प्रत्येक मनुष्य त्या 2-4 कामांचं वर्णन केल्याशिवाय जाणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, लक्ष द्या. जन्माला आल्यानंतर मनुष्याचे 3 प्रकार पडतात. 3 प्रकारे मनुष्य जन्माला येतात. 3 कारणाकरता मनुष्य जन्माला येतात. पहिला वर्ग आहे. पहिल्या वर्गाला विचारलं, का रे तू बरा विचार कशा करता जन्माला आला, तुझ्या जन्माला येण्याचं कारण काय, असं विचारल्यानंतर तो पहिला वर्ग सांगतो, अहो तू बरा आहे, आम्ही जन्माला आलो याचं एकच कारण आहे, आम्ही मजा मारण्याकरता जन्माला, बोला ना, मजा मारण्याकरता जन्माला आलो. काय काय माणसं जन्माला येतात हे फक्त केवळ एन्जॉय साठी. इंग्लिश म्हटलं की लगेच कळतं. काय काय माणसं फक्त मजा मारण्याकरता जन्माला येतात. दुसऱ्या वर्गाला विचारलं, का रे तुम्ही कशा करता जन्माला येता, तुमच्या जगण्याचं कारण काय, तुम्ही इथे येण्याचं कारण काय, तुम्ही कशा करता थांबला, तुम्ही कशा करता जगताय, असं विचारल्यानंतर तो मनुष्य म्हणतो, अहो तो बरा आहे, आमच्या जगण्याचं एकच कारण आहे, आम्हाला मरण येत नाही म्हणून आम्ही. काय काय महाराज नमुने आपल्याला पाहायला मिळतात. काय काय माणसं अशी पाहायला मिळतात की मरण येत नाही म्हणून जगत असतात, त्यांच्या जीवनात दुसरं काहीच नसतं. आणि तिसरा जो वर्ग आहे तो संतांचा वर्ग आहे. तो संतांच्या वर्गाला विचारल्यानंतर, अरे तू बरा आहे म्हणतात, तुम्ही कशा करता जन्माला आला, तुमच्या जगण्याचं ध्येय काय, तुमच्या जगण्याचं ज्ञातव्य काय, तुमच्या जगण्याचं दंतव्य काय, असं विचारल्यानंतर ते संत तुकोबऱ्यांना सांगतात, विठ्ठलची एक देखेया, विठ्ठलची एक देखिले या, विठ्ठलची एक देखिले या, विठ्ठलची एक. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्माल्या
आल्याचे सार्थक विठ्ठलचे एक देखिले विठ्ठलचे एक देखिले म्हणे जन्मात आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलचे एक देखिले तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक. तुकोबाराय ते संत सांगतात आम्ही फक्त भगवंताच्या दर्शनाकरता जन्माला येतो. बघा गुरुवर्य शंकर महाराज खंदारकर गुरुजी कीर्तनामध्ये महिलांना प्रश्न करायचे बर का. आणि महिला वर्ग तो प्रश्न आज मी तुम्हाला करणार आहे. महिलांनी उत्तर द्याल अशी माझी अपेक्षा आहे. महिला वर्ग लक्ष द्या. मला सांगा आंब्याचं लोणचं केव्हा घालावं? अहो आवाज आहे ना. मला पण याच्या मागचं कारण कळलंय. अजून हप्ता काय आला? खरंय का? अहो बोला ना जोरात. सांगा आंब्याचं लोणचं केव्हा करावं? वा उन्हाळ्यात. पहिल्यांदाच उत्तर मिळालं वडगावात. हा ऐका आंब्याचं लोणचं केव्हा करावं? उन्हाळ्यात. बरं मग आंब्याचं लोणचं हे उन्हाळ्यात करावं, आंब्याच्या दिवसात करावं, आंब्याच्या सीझन मध्ये करावं, म्हणजे सरळ सरळ आंब्याच्या दिवसात करावं हा काय वेदांतातला प्रश्न नाही. सरळ आंब्याचं लोणचं आंब्याच्या दिवसात करावं. मग मला सांगा लिंबाचं लोणचं केव्हा करावं? केव्हा करावं बोला. तुम्ही म्हणा लिंबाच्या दिवसात. हा ऐका उत्तर ऐका. मला पुढून उत्तर मिळालं केव्हाही करावं. ऐका मला. आंब्याचं लोणचं हे फक्त आपल्याला त्या 4च महिन्यात घालता येतं. उन्हाळ्यातच फक्त घालता येतं. त्या 4 महिन्यातच घालता येतं. त्या आंब्याच्या सीझन मध्ये आंब्याच्या पिरियड मध्ये नवे नवे तर आंब्याच्या दिवसातच घालावं लागतं. एकदा 4 महिने निघून गेले की आंब्याचं लोणचं आपल्याला घालता येत नाही. परंतु लिंबाचं लोणचं मात्र आपल्याला केव्हाही घालता येतं. तसं माझा मुद्दा आहे का आपल्याला संसार हा कोणत्याही देहामध्ये करता येतो. काय म्हणालो मी? आपल्याला संसार हा कोणत्या. अहो संसार तर कुत्री सुद्धा करतात बर का. हा संसार आपल्याला कोणत्याही देहामध्ये करता येतो. परंतु जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर ती फक्त याच देहामध्ये करता. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याची देई घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याची देई घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही आणि कोठे, कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही देई कोठे. घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. ऐका सर्वांनी लक्ष द्या. आपल्याला जर भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल मध्ये वाजून देऊ नका. आपल्याला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर ती फक्त याच देहामध्ये करता येते. का तुम्ही वडगावकर मला सांगा तुम्ही असं कधी ऐकलंय की गावातल्या 4-5 म्हशी गोळा झाल्यात आणि म्हणतात चला नरुटे महाराजांचाच कीर्तन आहे म्हणल्या त्या गाव? अहो म्हणू शकत नाहीत कारण त्यांना तेवढी बुद्धी दिली नाही.
माणसाला ज्ञान दिलं कशा करता? भगवंताच्या दर्शना करता. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांनी लक्ष द्या. बघा, मी तुम्हाला 4 वाक्य सांगतो बरं का. हा, सर्वांनी लक्ष द्या आणि ऐका. ही जर मला 4 वाक्य सांगितली, वडगावकर पुढे बसलेलं नाव काय? याचं नाव सांग रे बा. राज. आणि इकडे बसलेल्या खुर्चीवर लास्टिक काय नाव सांग? रुद्र. रुद्र आणि राज. आता ऐका, ह्या दोघांनी ही 4 वाक्य मला जर आहे अशी सांगितली बरं का. मला जर ही वाक्य आहे अशी सांगितली, हे विनेकरी दिसतात का? विनेकऱ्यांकडून तुम्हाला 500 रुपये दक्षिणा. चालतंय ना? चालतंय. विनेकरी पण मोकळ्या मनाचा असावा लागतो, कारण मलवडीचा आहे. विठ्ठल विठ्ठल हा ऐका, विनोदानं म्हटलं, पण ऐका, तुम्ही जर खरंच असू दे 4 वाक्य जर सांगितली, चालतंय ना? हो का? चालतंय. फक्त 4 वाक्य ध्यानात ठेवा. हा, ध्यानात ठेवली तरच. रुद्र आणि राज सांगा. बघा, घर बांधेपर्यंत इंजिनियरच ऐकावं. बरोबर आहे ना? का चुकतंय काय? हा सांगा. घर बांधेपर्यंत कुणाचं ऐकावं? इंजिनियरच ऐकावं. केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं. अंगातील रोग जाईपर्यंत डॉक्टरच ऐकावं. आणि कीर्तन संपेपर्यंतच. वा, माझ्याकडे खुशाला बघत बघत म्हणतात महाराजाचं ऐकावं. हा, असं ऐकायला फक्त वडगाव मध्येच यावं लागतं. हा बघा, लक्ष द्या. वाक्याला मी स्वल्प विराम दिलाय, पूर्ण विराम दिलेला नाही. हा, आता मला सांगा, मी पहिल्यापासून सांगतो, डबल सांगतोय, लक्षात ठेवा. घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं. केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं. अंगातील रोग जाईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं. नवे नवे कीर्तन संपेपर्यंत कीर्तनकाराचं ऐकावं. पण मरेपर्यंत माझ्या ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांचं ऐकावं. हा, आपल्या जीवनाचा शेवटचा श्वास माऊलींची ज्ञानेश्वरी वाचताना जावी, संतांचं वाङ्मय वाचताना जावं. आपला शेवटचा श्वास भगवंताची पूजा करताना जावा. आपला शेवटचा श्वास तुकोबरांचा गाथा वाचताना जावा. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, माणसानं जन्माला आल्यानंतर आपलं जीवन कुणाच्या चरणावरती समर्पित करावं हे माणसाला कळलं पाहिजे. माणसाला दुर्दैवानं ते कळत नाही. ऐका, आपण आपलं जीवन कुणाच्या चरणावरती समर्पित करावं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण आपलं जीवन, माझा शब्द आहे का, आपण जर आपलं जीवन कुणा ऐऱ्या गैऱ्याच्या चरणावरती जर समर्पित केलं तर ते केलेलं समर्पण सर्पणात जमा होतं. कशात जमा होतं? सर्पणात. म्हणून आपण आपलं जीवन कुणाच्या चरणावरती समर्पित करावं हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून मरेपर्यंत ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांचे पाय सोडले नाहीत पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, सर्वांनी लक्ष द्यायला सांगा. माऊलींचा पालखी सोहळा आळंदीवरून निघाला की कुठं पोहोचल्यानंतर पूर्णता येऊ? बोला ना. हा, माऊलींचा पालखी सोहळा आळंदीवरून निघाला आणि पंढरपूर मध्ये येऊन पोहोचला की त्या पालखी सोहळ्याची पूर्णता. गंगा नदी, कोणतीही नदी असू द्या, एकदा समुद्राला जाऊन मिळाली की त्या नदीची पूर्णता. एखाद्याने यज्ञ सुरू केला, यज्ञ पूर्णाहुतीचा मंत्र म्हटला,
की यज्ञाची पूर्णता. एखाद्या झाडाला फळ आलं की त्या झाडाची, बोलत चला ना, झाडाची पूर्णता. एखाद्या वेलीला जर फूल आलं तर त्या वेलीची पूर्णता. एखाद्या संसारिक माऊलीला जर एखादं मूल झालं तर त्या संसाराची पूर्णता. मग मला विचारायचंय, सर्वांनी लक्ष द्या, आपल्या जीवनाची पूर्णता कशात आहे? आपण केव्हा विचार केला का हो? आपण काय केल्यानंतर आपलं जीवन पूर्ण होईल आपल्याला कळेल? कधी विचारच आला नसेल हो मनात. अहो, द्रव पदार्थ हा लिटर मध्ये मोजला जातो, बरोबर ना स्मित महाराज? हा, द्रव पदार्थ हा लिटर मध्ये मोजला जातो. घन पदार्थ, लोखंडासारखा पदार्थ हा किलो मध्ये मोजला जातो. अंगावरचं कापड कशावरती मोजतात? मीटर वरती मोजतात. अंतर हे किलोमीटर मध्ये मोजतात. ऊस कशावरती? टनावरती मोजला जातो. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपलं जीवन कशावर मोजायचं? बर ऐका, आपल्या जीवनाचा मापदंड काय? आपण काय केल्यानंतर, आपण कोणतं कर्म केल्यानंतर, काय म्हणालो, आपण कोणतं कर्म केल्यानंतर आपल्या जीवनाची पूर्णता होईल. बघा, मापदंड सांगितलं तुकोबरांनी मग झालं. विठ्ठलाची एक देखील या, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक. अहो, ते एकदा भगवान परमात्म्याला पाहिलं की आपल्या जीवनाची पूर्णता झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण भगवंताच्या दर्शनाकरता जगणं, आपण भगवंताच्या दर्शनाकरता जगणं ही आपल्या भक्तीची पहिली पायरी आहे का? पहिली पायरी आहे. आपल्या भक्तीची सुरुवात आहे. आपण भगवंताच्या दर्शनाकरता जगणं ही भक्तीची सुरुवात आहे. तर भगवंताने एक ना एक दिवस आपल्याला स्वतःहून येऊन दर्शन देणं हा भक्तीचा काय आहे? शेवट आहे. आपण देवाकडे काहीतरी मागणं ही भक्तीची सुरुवात आहे. तर काही न मागता सर्व काही देणं हा भक्तीचा शेवट आहे. आपण देवाकरता रडणं ही भक्तीची सुरुवात आहे. तर देवानं आपल्या करता एकदा तरी रडणं हा भक्तीचा शेवट आहे. आता आपण विचार केला, आपण जर पंढरपूरला गेलो, कुठं जरी गेलो तरी पूजेचे दर ठरलेत बरं का. आळंदीला गेलो, कोणत्याही क्षेत्रावरती गेलो तर पूजेचे दर ठरलेत. काय बोलत चला, काय ठरलेत? दर 1000 असतील, 2000 असतील, 5000 असतील, काय असतील ते असतील, पण पूजेचे दर ठरलेले आहेत. परंतु ऐका, ज्या भगवान परमात्म्याची पूजा आपण दरानं करतो, मात्र तो भगवान पांडुरंग परमात्मा पूजा, भगवान पांडुरंग परमात्मा माझ्या तुकोबऱ्यांची पूजा आदरानं करतो. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच नेले, न त्यागे ते दिव्य लोकासी नेले. ऐका, आपण त्या भगवान परमात्म्याला पाहिलं की आपल्या जीवनाची सार्थकता आहे. परंतु ऐका, तो भगवान पांडुरंग परमात्मा आपल्याला तेव्हाच भेटतो जेव्हा आपण आपल्या मनातील अहंकार सोडून, आपल्या मनातील द्वेष टाकून, त्याशिवाय भगवंत आपल्याला दर्शन देत नाही. अहो, भेटूच शकत नाही. एके ठिकाण तर तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा, तू जर तुझ्या मनातले अहंकार सोडला तर तुला देव तर भेटेलच, पण तूच देव होशील. अहंकार गेला तुका मन देव झाला, 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 तुका मन देव झाला.
अहंकार गेला. तुका म्हणे हा देव भेटणार नाही तर आपणच देव होऊ, म्हणून आपण आपल्या मनातील अहंकार सोडला पाहिजे. ऐका, अहंकाराने काय होतं मी जाता जाता एका दृष्टांतातून सांगून जातो बघा. महाभारतातील दृष्टांत आहे. 100 कौरवांचा बाप असणारा राजा धृतराष्ट्र, किती मुलं आहेत? 100 मुलं. 100 मुलं असल्याचा अहंकार होता. अहो आपल्याला 2 असली तरी आपण काय म्हणतो? घाव तावडीत म्हणतो का नाही? हा बरोबर आहे. ऐका, आपल्याला 2 असली तरी आपल्याला इतका अहंकार असतो. अहो त्याला तर 100 होती. किती? 100 मुलं होती. असा 100 कौरवांचा बाप असणारा राजा धृतराष्ट्र. पण ऐका, इतका मनात अहंकार होता, इतका पांडवांचा द्वेष करायचा. अहो ते राज्य सुद्धा पांडवांचं होतं. कुणाचं होतं? पंडू राजाचं होतं. पण पंडू राजाचं निधन झाल्यानंतर ते राज्य धृतराष्ट्राकडे आलं. आणि मग ऐका, राज्य पांडवांचं होतं तरी राज्य दिलं नाही. त्या राज्याकरता युद्ध झालं. ऐका, तो 100 कौरवांचा बाप असणारा राजा धृतराष्ट्र मनामध्ये इतका अहंकार होता, इतका द्वेष होता की त्याला पांडवांबरोबर असलेला भगवान श्रीकृष्णासारखा देव सुद्धा कळाला. कारण काय? मनामध्ये अहंकार होता. बघा, इतका अहंकार होता. आणि नंतर युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर त्या पांडवांमधील एक दांडगाची दांडगागडी, माझ्याकडे बघू नका, ऍक्शन कडे बघा. हा हा एक दांडगाची दांडगागडी. काय त्याचं नाव? हा भीम. भीम. त्या भीमानं एक एक करत 100ची 100 कौरव मारले. किती? एकट्या भीमानं मारल्या? कुणी मारले? फक्त भीमानं एक एक करत 100 कौरव मारले. आणि 100 कौरव मारल्यानंतर ऐका, मनामध्ये इतका अहंकार होता धृतराष्ट्राच्या, परंतु त्याच्यावर वेळ कशी आली ऐका. 100 कौरव मारल्यानंतर त्या राजा धृतराष्ट्रावरती अशी वेळ आली की त्याला मरण प्रसंगाला पांडवांच्या घरच्या भाकऱ्या खाव्या लागत होत्या. कोणाच्या घरच्या? अहो मरेपर्यंत द्वेष कुणाचा केला? पांडवांचा केला. अहो युद्ध कुणासंग केलं? पांडवांबरोबर केलं. आणि शेवटी भाकऱ्या कुणाच्या खाव्या लागल्या? पांडवांच्याच खाव्या लागल्या. पांडवांच्या भाकऱ्या खायचा. आणि पांडवांच्या घरी आल्यानंतर ज्यानं 100 कौरव मारले तो कोण? हा भीम. तो भीम. धृतराष्ट्र जेवायला बसला की तिकडनं भीम यायचा. आणि भीम आला की त्या धृतराष्ट्राला म्हणायचा, लाज वाटत नाही का म्हाताऱ्या? काय म्हणायचा? लाज वाटत नाही का म्हाताऱ्या? अरे संपूर्ण आयुष्य आमच्या बरोबर युद्ध केलं आणि आमच्या घरच्या भाकऱ्या खाताना तुला लाज वाटत नाही का? असं कोण म्हणायचा? हा भीम म्हणायचं. हे लक्षात ठेवा. भीम म्हणायचा. आणि असं म्हटल्यानंतर आता मला सांगा, होय महाराज, असं कोण जर म्हटलं तर कुणाच्या घशाखाली घास जाईल? जाईल का? अहो त्याला जेवण म्हणजे विष वाटू लागलो, त्याला जेवण करू वाटत नव्हतं. मग एक दिवशी काय झालं? एक दिवशी धर्मराजा युधिष्ठिर धृतराष्ट्राजवळ आले आणि म्हणाले, काकाश्री जेवण केलं का? ते म्हणाले नाही केलं. ते म्हणाले, तो धर्मराजा म्हणाला, काकाश्री तुमची तब्येत अशी नरुटे महाराजांगत का झाली हो? काय म्हणाले? तुमची तब्येत अशी वाळली कशामुळं? असं म्हटल्यानंतर तो धृतराष्ट्र सांगू लागतो, अरे बाबा रोज भीम येतोय, नको नको ते बोलतोय, लाज वाटत नाही का म्हाताऱ्या म्हणतोय आणि जातोय. मला काय घशाखाली घास जात? जेवणाच्या वेळेस येतोय आणि बसल्यानंतर 5 मिनिटांना येतोय आणि म्हणून जातोय, त्यामुळे मला काही जेवण जात नाही. आणि असं म्हटल्यानंतर धर्मराजाला राग येतो. असं कोण बोलतं का जेवणाच्या ताटावरती? कोणत्या भीमाला बोलवतात आणि भीमाला बोलवल्यानंतर मग भीम जवळ येतो. धर्मराजा मोठे होते. मोठे असल्यानंतर मग धर्मराजा सांगतात, अरे भीमा, जेवणाच्या ताटावरती असं कोण बोलतं का रे? असं म्हटल्यानंतर तो भीम देखील शांत ऐकून घेतो. म्हणतो चालतंय, नाही म्हणत.
असं म्हटल्यानंतर तो धर्मराजा निघून येतो. पण तो भीमच हो. त्यानं काय विचार केला, त्याला आयडिया सुचली. हा, तो म्हणाला जेवणाच्या ताटावरती बोलायचं नाही ना. मग जेवणाच्या अगोदर 5 मिनिटं, किती, जेवणाच्या अगोदर 5 मिनिटं तो भीम यायचा आणि म्हणायचा, लाज वाटत नाही का म्हाताऱ्या, असं म्हणायचा. हो, तो धृतराष्ट्र माझ्या गत होता, पण अजून खाली गेला हो, अजून वाळला. आणि मग एक दिवशी त्याच्यावरती अशी वेळ आली ज्या पांडवांचा त्यानं आयुष्यभर द्वेष केला, ज्या पांडवांबरोबर त्याच्या मुलानं 100 मुलांनी युद्ध केलं, तो धृतराष्ट्र, तो राजा धृतराष्ट्र, हस्तिनापूरचा राजा, सम्राट राजा धृतराष्ट्र, त्याच्यावरती अशी वेळ आली की त्याला पांडवांच्या घरच्या बकऱ्या खाव्या ना त्या. तो एका दिवशी रात्री काळोख्यामध्ये अंधारामध्ये उठला. तो आंधळा धृतराष्ट्र काठी टेकवत चापसत एका जंगलामध्ये गेला. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्याच्या पायाला ठेच लागली आणि तो तोंडावरती पडला. कुठं पडला? जमिनीवरती तोंडावरती पडला. ऐका, अहंकार किती वाईट आहे. तोंडावरती पडला आणि तोंडावरती पडल्यानंतर तो कशाचा तरी आधार घ्यावा, उठावं म्हणून जवळ एक झाड होतं. तो झाडाला चापसत उठला. परंतु ऐका, त्याच्या अंगामध्ये इतकी शक्ती होती, त्याच्या अंगामध्ये इतका दाव होता की त्यानं चापसत त्या झाडाला घट्ट मिठी मारली. आणि जशी मिठी मारली तसं ते झाड जळून भस्म झालं. काय झालं? जळून भस्म झालं. आणि त्या अरण्याला आग लागली. ऐका, आणि त्या आगीमध्ये तो राजा धृतराष्ट्र जळून मेला. कारण काय? तर मनामध्ये अहंकार, मनामध्ये क्रोध होता, मनामध्ये पांडवांविषयी द्वेष होता. म्हणून त्याला त्या अरण्यामध्ये जळून मरावं लागलं. म्हणून मनुष्याने जीवनामध्ये आपल्या मनातील अहंकार टाकून द्यावा. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, आणि मग ऐका, मग तुकोबारायांना विचारला, हो तुकोबाराय, तुम्ही म्हणता जन्माला आलो, मला प्राप्ती झाली, माझ्या जन्माचं साचे प्राप्त झालं, तेच तुकोबाराय आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. जन्मालो त्याचे 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 जन्मालो त्याचे. आजी झाले का झाले साजे तुम्ही सांभाळले जमते तुम्ही सांभाळले जमते. आज फळ झाले साचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळले सखे तुम्ही सांभाळले जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे ओ आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे. जन्मालो त्या
फळ झाले साचे आज फळ झाले साचे आज फळ झाले साचे जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे तुकोबराय सांगतात अरे बाबा मी जन्माला आलो आणि माझ्या जन्माचं साचे फळ मला प्राप्त झालं विठ्ठल 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 ऐका जन्माला आल्यानंतर या पृथ्वी तलावरती 3 जण जन्माला येतात किती जण 3 जण पहिला वर्ग आहे देव इथं जन्माला येतात बरोबर आहे ना दुसरा संत जन्माला येतात आणि तिसरं म्हणजे मनुष्याला जन्माला यावंच लागतं बघा पहिला वर्ग सांगितला देव जन्माला येतात परंतु ऐका देव जन्माला येतात परंतु स्वतःहून येत नाही त्यांना जन्माला आणावं लागतं बोलवावं लागतं वेगी आनावा तो हरी आनावा तो हरी माझा दिनात उदरी दिनात उदरी ज्ञानावा तो हरी आनावा तो हरी हे ज्ञानावा तो हरी आनावा तो हरी वेग्यानावा तो हरी मज दिना ते उद्धरी बघा भगवंताला जन्माला आणावं लागतं कशा करता तर बघा भगवंत जन्माला येतात कशा करता ज्यावेळेस धर्मावरती ग्लानी येते धर्मावरती संकट येतं त्यावेळेस ते संकट निवारण करण्याकरता भगवंत जन्माला येतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् भगवंत केव्हा जन्माला येतात जेव्हा संकट या धर्मावरती संकट येतं ग्लानी येते नवे नवे तर दृष्टांचा संहार करण्याकरता आणि भक्ताचं रक्षण करण्याकरता देव इथं जन्माला येतात भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी म्हणजे इथं देव जन्माला येतात दुसरा वर्ग आहे का लक्ष द्या दुसरा वर्ग संतांचा आहे संत सुद्धा इथं जन्माला येतात परंतु ऐका संत हे स्वतःच्या इच्छेने इथं जन्माला येतात आणि स्वतःच्या इच्छेने निघून जातात त्यांचं काम आहे तेवढ्या पुरते येतात आणि काम झालं की निघून जातात त्यांच्या मार्गाने निघून जातात कशा करता येतात येते उपकारासाठी आले घरजा कशा करता येतात जड जीवांचा उद्धार करण्याकरता आपल्यावरती उपकार करण्याकरता ते संत इथं कशासाठी येतात आपल्यावरती उपकार करण्याकरता संत इथं जन्माला येतात अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव या करता संत इथं जन्माला येतात आणि नवे नवे तर तुकोबरा या इहलोकावरती 3दा आलेत बरं का तुकोबरांची येण्याची पहिली वेळ ज्यावेळेस तुकोबराने वैकुंठ गमन केलं वैकुंठ गमन केलेले तुकोबारा 1 नाही 2 नाही तब्बल 3 वेळा या इहलोकामध्ये आले तुकोबरांची येण्याची पहिली वेळ श्री संत जगनाडीतील दुसरी वेळ आपलं लाडकं कन्यारत्न भागीरथीबाई यांच्याकरता तुकोबरा खाली आले आणि तिसरी वेळ म्हणजे श्री संत पिंपळणे निवासी निओबराय यांच्याकरता तुकोबरा या इहलोकामध्ये आले विठ्ठल 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 बघा आणि शेवटचा जो वर्ग आहे तो म्हणजे जीव मनुष्याला जन्माला यावंच लागतं कशा करता केले कर्म झाले तेची भोगा आले उपजरे मेले ऐसे किती ते कर्म भोगण्याकरता इथं जन्माला यावंच लागतं मी जाता जाता त्याकरता एक दृष्टांत देतो बघा हिराबाई ठक्कर नावाचे एक विद्वान होऊन गेल्या त्यांनी असं मत मांडलं की बाबा आपण जे कर्म केलं ते आपल्याला भोगावंच लक्ष द्या आपण जे कर्म केलं ते आपल्याला भोगावं तर लागतच परंतु जे कर्म ज्या इंद्रियानं केलं सूक्ष्मता ऐकता जे कर्म ज्या इंद्रियानं केलं ते कर्म त्याच इंद्रियाला भोगावं लागतं
सर्वांनी मला उत्तर द्यायला अशी माझी अपेक्षा आहे. बघा, उन्हाळ्याचे दिवस होते, आंब्याचा सीझन चालू होता आणि आंब्याचा सीझन चालू असताना मग काय झालं, एक वाटसरू जात असताना रस्त्याच्या कडेला एक आंब्याचं झाड आहे आणि आंब्याचं झाड बघितल्यानंतर त्या वाटसरूच्या मनात आलं, रे अरे बाबा आंबे पिकलेत, एखादा तरी आंबा खावा असं त्याच्या मनात आलं. आणि मनात आल्यानंतर लगेच ध्यानात गेलो. लगेच मग मला सांगा, त्याला तो आंबा दिसला कोणत्या इंद्रियानं? बोला ना, कोणत्या इंद्रियानं? त्याला तो आंबा कोणत्या इंद्रियानं? डोळ्यानं दिसला. आणि डोळ्यानं दिसल्यानंतर तो मनुष्य चालत 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 कशानं गेला? पायानं चालत चालत त्या आंब्यापर्यंत गेला. आणि आंब्यापर्यंत गेल्यानंतर तो मनुष्य खालचा दगड उचलतो कोणत्या इंद्रियानं? हातानं दगड उचलतो, आंब्यावरती मारतो, तो आंबा खाली पडतो. हातानं तो आंबा उचलतो आणि उचलल्यानंतर मग तो आंबा चाखायला सुरुवात करतो कोणत्या इंद्रियानं? तोंडानं किंवा जिभेनं बर का. आणि चाखायला सुरुवात करतो. तेवढ्यात त्या झाडाचा मालक येतो. त्या मालक आल्यानंतर मालकाला भरपूर राग येतो. मालक म्हणतो, अरे 5-6 वर्ष झालं झाड जपतोय, दररोज पाणी घालतोय, खत घालतोय, कशा करता? दुसऱ्या आंब खाऊ म्हणत? नाही ना. त्याला भरपूर राग आला, इतका राग आला, तो आंब खाणाऱ्याच्या जवळ गेला. आणि त्याच्या जवळ गेल्यानंतर त्यानं आपल्या शर्टची बाई माग सारली. आता कशा करता सारली ही मी तुम्हाला सांगायचंय का? शर्टची बाई माग सारली आणि अमर महाराज एक जोरात लावून दिली. याचा अजून जोरात होती बर का. ऐका, जोरात लावून दिली. आता मला सांगा, मार कोणत्या इंद्रियानं खाल्ला हो? गालानं मार खाल्ला. मार मात्र गालानं खाल्ला, पण पाणी मात्र येऊ लागलं कोणत्या इंद्रियातून? माझा मुद्दा संपला, दृष्टांत संपला, सिद्धांताकडे या. आता मी सांगा, ज्या डोळ्यानं आंबा पाहण्याचं कुकर्म केलं, शेवटी त्याच डोळ्याला रडावं लागलं. म्हणजे जे कर्म आपण केलं ते तर भोगावं लागतच, परंतु जे कर्म ज्या इंद्रियानं केलं ते कर्म त्याच इंद्रियाला भोगावं लागतं. विठ्ठल विठ्ठल बघा, श्राद्धाची वेळ असते. तुम्हाला वाटेल 12च्या पुढे चाललंय, पण मी तुम्हाला टायमिंग काय सांगितले? 12:20. ऐका, 11:36 ते 12:24 या वेळेपर्यंत पिंड घेण्याकरता एक देवता येत असते. त्या देवतेचं नाव आहे आर्यमा. कोणती? आर्यमा देवता येते. आणि 11:36 ते 12:24 ही वेळ असते. त्यामुळं बरोबर आपण 12:20 ला कीर्तन संपू आणि फुलं टाकू. बघा, लक्ष द्या. माणसाचे 4 वर्ग पडतात बर का. जन्माला आल्यानंतर 4 प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे आज्ञ, दुसरा आहे तज्ञ, तिसरा आहे सुज्ञ आणि चौथा आहे तो प्राज्ञ. कोणता? पहिला, दुसरा. माणसं म्हणतील, मग तुला कशाला बोलावलं या? तज्ञ. ऐका, तशी वडगावातली म्हणणार नाही ती, विश्वास आहे माझा. ऐका, बघा, पहिला वर्ग आहे आज्ञ, दुसरा आहे तज्ञ, तिसरा आहे सुज्ञ आणि चौथा आहे प्राज्ञ. आता आज्ञ कोणाला म्हणावं? बघा, ज्याला कशातलंच काही कळत नाही त्याला म्हणतात आज्ञ. आता मला कळत नाही हेही त्याला कळत नाही, हे तुम्हाला तरी कळतंय ना? कळतंय ना? म्हणजे ऐका, ज्याला कशातलंच काही कळत नाही त्याला म्हणतात आज्ञ. दुसरा वर्ग आहे तज्ञ, ज्याला एकातलंच सगळं कळतं त्याला म्हणतात तज्ञ. आता आपण म्हणतो ना, बालरोग, बोलत चला, बालरोग, दंतरोग, त्वचा रोग, म्हणजे ज्याला एकातलं सगळं कळतं त्याला म्हणतात तज्ञ. तिसरा वर्ग आहे सुज्ञ. सुज्ञ कोणाला म्हणावं?
ज्याला सगळ्यातलं कळतं पण सगळं कळत नाही, सगळ्यातलं सगळं कळत नाही पण सगळ्यातलं थोडं थोडं कळतं. अगदी शेतीतलं म्हटलं तरी चालेल, व्यवसायातलं म्हटलं तरी चालेल, नवे नवे आपलं कीर्तनातलं म्हटलं तरी चालेल बर का. हा, राजकारणातलं म्हटलं तरी चालेल, सगळ्यातलं नाही, सगळं कळत नाही पण सगळ्यातलं थोडं थोडं कळतं, ह्याला म्हणतात सुज्ञ. आणि ज्याला सगळ्यातलंच सगळं कळतं त्याला म्हणतात प्राज्ञ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा, आज्ञा हा तुमच्या माझ्यासारखा जीव आहे, सुज्ञ मात्र विद्वान आहे आणि प्राज्ञ मात्र ते संत आहेत बर का. हो, तोंडाला येईल ते बरळतो त्याला म्हणतात आज्ञ. जो विचार करून बोलतो त्याला म्हणतात सुज्ञ. आणि जे अनुभव घेऊन बोलतात त्यांना म्हणतात संत. तुका म्हणे चाकुनी सांगे मजा अनुभव आहे, अनुभव आले अंगा ते या जगा. म्हणजे संत हे अनुभवानं बोलत असतात. आता अनुभवाला फार महत्व आहे बर का. हा, अनुभवाला फार म्हणजे फार महत्व आहे. आता मला सांगा, राज रुद्र गेला उठून, वाटतं रुद्रच ना. हा, राज त्याच्या पुढे बसलेला नाव काय? यश. आणि इकडे कोपऱ्यात बसलेला आर्णव. बर, राज, यश आणि आर्णव. मला सांगा, विनोदाना कुणी रागवू नका पण विनोदाना ऐका, अनुभवाला महत्व किती असतं मला सांगायचंय. विनोद आहे पण फक्त रागवू नका. बघा, मला सांगा बाळांनो, मला सांगा, साखर कशी लागते? वा, साखर गोड लागते. मीठ कसं लागतं? मीठ खाराट लागतं. बरं, असू द्या. मिरची कशी लागते? तिखट लागतं. दही तिखट लागतं. दारू कशी लागते? ऐका, दारू म्हटलं की त्यांनी जीभ चावली. माझा मुद्दा काय होता? अनुभवाला महत्व किती आहे. कशाला? अनुभवाला. रागाला पण जाऊ नका, फक्त माझा मुद्दा काय होता? अनुभवाला फार किती महत्व आहे. त्यांना विचारलं मी, साखर कशी लागते? गोड म्हणले. मिरची कशी लागते? तिखट म्हणले. दही म्हटलं की आंबट म्हणले. पण दारू म्हटलं की त्यांनी जीभ चावले. म्हणजे त्यांना त्याचा अनुभव, हा, त्यांना त्याचा अनुभव नाही. आणि भगवान करो कधीच येऊ नये. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, अनुभवाला किती महत्व आहे. लगेच सांगून लगेच 2 मिनिटात. बघा, एकदा एक शेतकऱ्याचा मुलगा 12वी झाली आणि 12वी झाल्यानंतर तो ऍग्री करता 12वी नंतर 4 वर्ष बाहेर गेला. 4 वर्ष ऍग्री केली, घरी आला आणि घरी आल्यानंतर बाबांना म्हटला, बाबा आतापर्यंत तुम्ही शेती केली पण आतापासून माझ्या म्हणण्यानं शेती करा. अरे म्हणले का पण? अहो म्हटले, तुमच्या डोक्यानं शेती केली परंतु आतापर्यंत डोक्यावरच कर्ज काही कमी झालं नाही, म्हणून आता माझ्या म्हणण्यानं शेती करा. मग असं म्हटल्यानं दोघं रानात चालत चालत रानामध्ये आले, मळ्यामध्ये आले. आणि मळ्यामध्ये आल्यानंतर तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा हे झाड दिसतंय का? काय म्हणाला? हे झाड दिसतंय का? हे झाड माझ्या म्हणण्यानं जर तुम्ही शेती केली तर ह्या झाडाला 20 वांगी लागतील. किती? एका टायमेला किती वांगी लागतील? हा, ऐका ऐका ऐका, झाडाला एका टायमेला किती वांगी लागतील? बर, 20 वांगी लागतील. असं म्हटल्यानंतर मग तो म्हणला, बाबा माझ्या म्हणण्यानं जर 20 लागत असतील तर तुमच्या म्हणण्यानं किती लागतील? ते बाबा म्हटले, माझ्या म्हणण्यानं 1ही वांग लागणार नाही. अहो पण म्हणले, माझ्या म्हणण्यानं 20 लागतात ना, तुमच्या म्हणण्यानं कसं 1 पण लागत नाही? अरे बाबा म्हटले, अनुभवाला महत्व किती? बाबा म्हटले, कारण हे झाड वांग्याचं नाही, हे झाड मिरच्याचं आहे. हा, म्हणजे अनुभवाला फार महत्व आहे. बघा, जन्माला आल्यानंतर संगतीवर आपलं जीवनच कळतं. बा आपण कोणत्या मार्गाने जाऊ, आपण कोणत्या मार्गाने जाऊ हे कशावर ठरतं? आपल्या संगतीवर ठरतं. जशी संगत तसा आपल्याला लाभ होतो. बघा, संगतीमध्ये 3 वर्ग आहेत, कुसंगत, विसंगत आणि सुसंगत.
आपल्याला कुसंगत वाटायला आली नाही पाहिजे, विसंगत पण वाटायला आली नाही पाहिजे, पण सुसंगत म्हणजे संतांची संगत वाट्याला आली. संत संगतीत केलं, संत संगत जर आपण केली तरच आपल्या जन्माचं सार्थक आहे बघा. त्यामुळे आपण संतांची संगत कायम केली पाहिजे. पहिली सांगितली कुसंगत आपण केली नाही पाहिजे. कुसंगत फार वाईट असते. कुसंगत म्हणजे काय का, एखादी चांगली गाय जर वडा गायच्या संगतीला लागली तर तिच्या गायाशिवाय लोड न आल्याशिवाय राहत नाही. याला म्हणतात कुसंगत. नवे नवे तर कुसंगत कशाला, कुसंगत म्हणजे वाईट संगत. बघा एकदा वर्गामध्ये गुरुजींना मुलाला प्रश्न केला, अरे बाबा मला, वर्गातल्या सर्व मुलांना प्रश्न केला, अरे मला सांगा घटना म्हणजे काय आणि दुर्घटना म्हणजे, बोलत चला. काय म्हटला गुरुजी, काय म्हटले, घटना म्हणजे काय आणि दुर्घटना म्हणजे काय असं विचारल्यानंतर मग कोणीच हात वर केला नाही. कधीच न उत्तर देणारा सगळ्यात मागचा त्यानं मात्र हात वर केला. आणि हात वर केल्यानंतर मग गुरुजींना पुढे बोलवलं. तो गुरुजींना म्हणला, गुरुजी म्हणाले उत्तर सांग. तो म्हणाला, गुरुजी मला प्रश्न काय कळालेला, एकदा वन्स मोर होऊन द्या. काय म्हणाला, हा एकदा होऊन द्या म्हणला. मग गुरुजीने सांगितलं, अरे बाबा घटना म्हणजे काय आणि दुर्घटना म्हणजे काय, सरळ प्रश्न आहे. मग तो म्हणाला, गुरुजी उदाहरणार्थ आपल्या शाळेला जर आग लागली, काय म्हणाला, आपल्या शाळेला जर आग लागली तर ही झाली घटना, आणि त्या आगीतून तुम्ही जर सुखरूप वाचला तर ही झाली दुर्घटना. हा म्हणजे संगतीनं मुलं बिघडत असतात बघा. दुसरी विसंगत आहे. विसंगत पण वाट्याला आली नाही पाहिजे, सुसंगत वाट्याला आली पाहिजे. संतांची संगत ही कायमच आपल्या वाट्याला आली पाहिजे. कारण ऐका, वाल्या कोळ्यासारखा पापी, वाल्या कोळ्यासारखा पापी नाही हो कोण. त्यानं एखादा मनुष्य जर मारला तर तो केवढा खडा उचलायचा, एवढा दिसतोय ना, एवढाच खडा उचलायचा आणि तो खडा एका रांजणात टाकायचा. असे 7 रांजण भरलेले, किती फुल भरलेले, म्हणजे त्यानं किती पाप केलं असले तुम्हाला कळलं ना. इतका पापी मनुष्य, पण त्याला नारदाची संगत झाली, नारदांची संगत झाली. ऐका, त्या वाल्या कोळ्यानं, त्या नारदांनी त्याला सांगितलं, अरे बर राम राम म्हण, तुला तू जे करतोय त्यामध्ये तुझे घरचे सहभागीदार होणार नाहीत, तुझे पाप करतोय त्यात भागीदार होणार नाहीत, तुला जे पाप करतोय ते तुलाच भोगावं लागेल. परंतु त्या वाल्या कोळ्याला खरं वाटलं नाही, म्हणून घरी गेला. घरच्यांनी उत्तर दिलं, आम्ही तुमच्या पापामध्ये भागीदार नाही असं म्हटल्यानंतर मग मात्र ऐका, मग मात्र तो वाल्या कोळ्या आला. त्यानं नारदांनी सांगितलं, अरे बाबा राम राम म्हट. त्याला राम राम म्हणा येत नव्हतं, त्याला फक्त एकच मरा आणि मारा, काय एवढंच येत होत त्याला, मरा मरा. मग नारद महर्षी म्हणले, तू मरा मरा म्हण. मग ऐका, तू मरा 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 राम होता ना, उलट पटापटा म्हटलं की राम राम होतं. आणि काही दिवसानंतर तो राम राम म्हणू लागला. ऐका, आणि ऐका, त्याच वाल्या कोळ्यानं, तोच वाल्या कोळी पुढे जाऊन वाल्मिकी ऋषी झाला. कारण काय, संतांची संगत केली. त्याच वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं, आणि त्या वाल्मिकांनी जसं लिहिलं तसं त्या भगवान श्री रामचंद्रांना वागावं, केले रामायण रामाधी, कोळ्याची कीर्ती वाढली घन, केले रामायण रामाधी. विठ्ठल 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 बघा, जो जीव जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जाणं हे आहेच हो. कोणताही जीव असो त्याला जाणं आहे. बघा, जो खाटीवर आला त्याला एक ना एक दिवस ताटीवर हे यायचं आहे. जो पाण्यात झोपला त्याला एक ना एक दिवस चितेवर हे झोपायचं. अहो झोपावंच लागणार, कारण या मनुष्य देहात राहता येत नाही. बघा, येत उरून नाही आले अवतार, एरते पामर, कुणालाच राहता येत नाही. बघा, आणि कुणालाच राहता येत नाही. मग आपण किती जरी प्रयत्न केला तरी राहता येत नाही. फक्त आपल्याला कीर्ती रूपानं मागं राहता येतं. बघा, आता सगळेजण जाणार आहेत, एक ना एक दिवस प्रत्येक जण जाणार आहे. आता मला सांगा, की पुढे बसलेले पुरुष वर्ग, मागे बसलेले पुरुष वर्ग, तुम्ही सुद्धा एक दिवस जाणार? म्हणा की हो तरी, हा जाणार आहे.
महिला वर्ग तुम्ही सुद्धा एक दिवस जाणार. वडगावकर म्हटले बुवा आपल्याला मारायला दिसतोय. हा एक ना एक दिवस जाणार आहे. आता हे टाळकरी विठ्ठल महाराज तुमचा पण नंबर एक दिवस हा आहे. मृदंगाचार्य तुमचा पण नंबर आहे. मग कीर्तनकार काय जिवंत राहणार आहे काय? हा अहो कोणच जिवंत राहणार नाही हो. बघा हा जन्म आपल्याला देवाने भगवंताने भजना करता दिला. हा देह एक ना एक दिवस जाणार आहे. तरी माणसं या देहाकरता काय काय हो. आता सौंदर्य प्रसादने तर किती सांगू. आता ते फेसवॉश काय, साबण काय, साबणाचे तर प्रकार आता किती सांगू आदित्य महाराज. संतूर काय, डेटॉल काय, लक्स काय, मेडेमिक्स काय, पेरस काय, दिवाळीचा असतो तो कोणता, मोती काय, लक्स काय. विठ्ठल महाराज लक्षची व्याख्या सांगतो बर का, सर्वांनी लक्षात ठेवा. पुन्हा जर कधी आलो तर मला लक्षची व्याख्या तेवढी ध्यानानं सांगा. तर लक्षची व्याख्या आहे का बर का विठ्ठल महाराज. हा लक्ष बघा, किती लावा अंगाला लक्ष, किती लावा अंगाला लक्ष. हा देह होणार आहे मातीमध्ये मिक्स आणि ठरलेला आहे फिक्स. हा किती काय केलं तर एक ना एक दिवस देह जाणार. देह हे कायचे, धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे. कुणाचा भरोसा नाही हो, कोण कधी जाईल सांगता येत नाही. अरे तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. अहो आपल्याला त्या भगवंताच्या नामस्मरणाचं कधी वेळ लागेल, भजन करावं. त्या भगवंताचं वेळ असावं तर जनाबाईंसारखं. जनाबाई लवकर उठायच्या आणि जात्यावरती दन दायाच्या, आणि दन दाय बसल्या की मग भगवंताला बोलवायच्या. ए ग विठाबाई, ए ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई भीमानी. अशा जनाबाई भजन करायच्या. आणि मग त्या जनाबाई ज्वारीचं दाणं घ्यायच्या, ज्वारी घ्यायच्या आणि त्या जात्यामध्ये टाकायच्या आणि भगवंताला बोलवायच्या. जात्याच्या मुकी गाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. जनाई करीते हरी भजन. अशा जनाबाई भजन करायच्या. मग तो भगवान पांडुरंग परमात्मा जनाबाई जवळ यायचा आणि तो भगवंत काय करायचा तर जनाबाईंच्या डोक्यातला काय मारायचा, वा मारायचा. ओ आपण जर भगवंताची जर निश्चिमपणाने सेवा केली तर आपल्यासाठी भगवंत काही करू शकतो. बघा त्यामुळं भजनाला फार महत्व आहे. एकदा सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई फुलं वाटा बघा फुलं वाटा आणि फुलं वाटली की आपण लगेच पुष्पवृष्टी करू आणि लगेचच 5 मिनिटामध्ये